रुपयाचं पारितोषिक आपल्या शुभस्य सर आपण द्यायचंय. सातपडीकरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ओला सरांच्या माध्यमातून पण पाहतोय. वेअर करायचं प्लीज सर आपण त्याला गॉगल. कॅमेरामॅन प्लीज ही क्षणचित्र आपण टिपायची आहेत. अर्चूला आपण पाहतोय. अर्चूसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अर्चू जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटं मी तुम्हाला थांबवतो. महत्त्वाच्या सामन्यामध्ये स्पेशली पॅराडाईज बोईसर विरुद्ध तुमची फलंदाजी सातत्याने चांगली होते, तर याच्या मागे काय रिझन आहे? फक्त मी माझ्या टीमला आभार मानेन, कारण की मी खूप बॅकफुटला होता आणि त्यांनी मला ही ओपनिंगची संधी दिली. त्यांच्याबद्दल आभार आहे, कारण की मी टीमचा चांगला प्लेअर होता पण माझ्याकडून खूप चुक्या होत होत्या, कारण बॅटिंग वगैरे खूप होत नव्हती. पण त्याने एक विश्वास ठेवला माझ्यावर की तू बिंदास बॅटिंग कर, होईल बॅटिंग. अर्थातच ऑल द बेस्ट असेल. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला ती जर्सी वेअर करूनच पुढच्या मॅचमध्ये खेळायचं आहे. अर्चूचा आवाज आपण ऐकला. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे आपल्यासोबत रिझवण्यासाठी व्हॉइस ऑफ बोईसर युसुफजी सय्यद सर जोडले जातील. धन्यवाद. आपण पाहू शकाल, आपण टी शर्ट पाहतो, दोन्ही संघ आहेत. एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर यांच्या नावावर पाहू शकाल जनार्दन चांदे साहेब आणि लक्ष्मीताई चांदणे यांनी पुरस्कृत टी शर्ट्स आपण पाहतो. ते एका बाजूला पाहू शकाल अनमोल मदेशिया मायकोप संघाच्या अंगावर आहेत, म्हणजे अनमोल मदेशिया म्हणजे उर्फ चना यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट स्पॉन्सर केले. खूप खूप धन्यवाद दोन्ही स्पॉन्सरला. चला आपण वळूया आपण सामन्याकडे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघ. एका बाजूला मायकोप आणि एका बाजूला पाहू शकाल जय जोगनादेव आगवणकर. आठी संघांना पण टी शर्ट प्रोव्हाइड केले गेलेत आमच्या ओमसाई नवरंग मित्रमंडळ या चषकामध्ये. स्वप्नील मुळे उर्फ गोट्या आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. स्वप्नील भाई प्रेमाने त्यांना आपण गोट्या नावाने उपस्थित करतोय. अनेक सन्माननीय महेंद्रजी भोणे साहेबांचं आगमन झालं. वेलकम महेंद्र भोणे सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. बघा एक आयोजकांचा कॉल सुद्धा आहे, जे संघ व्यासपीठावर बसतात त्याने पूर्णपणे आत खाली उतरायचं प्लीज, कारण आमचे पाहुणे येतात. पूर्णपणे व्यासपीठ खाली करा. पालघर माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत महेंद्रजी भोणे साहेब, वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. कुठल्याही अतिरिक्त प्रेक्षकांनी वरती बसायचं नाही, दक्षता घ्या. आमच्या आयोजक कमिटीचा कॉल आज आपण अंतिम दिवस आमचे नक्कीच पाहुणे आज येतील, तर थोडंसं आपण मंचाचं खाली उतरायचं आहे. वेलकम. वळूया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या रात्रीमधला तिसरा सामना. बघा एक अनाउन्समेंट असणार आहे. पुढचा जो सामना आहे वन मॅन शो पंचाळी विपक्ष उनबाट. वन मॅन शो पंचाळी या गावामध्ये खूप मोठी घटना घडली आहे. जे खेळाडू त्यांचे आजोबा वारले गेलेत, तो संघ थोडा उशिरा येणार आहे. जर या सामना संपला तो संघ आला नाही, हा सामना संपला तर जो संघ आला नाही तर पुढे आपण जो सामना आहे पहिला सेमीफायनल सामना असणार आहे. जर वन मॅन शो पंचायत संघ उपस्थित नाही राहिला तर आपण पहिला सेमीफायनल सामना आपण खेळवणार आहोत. तर YBCC आणि सातपाडी संघ आपण जाऊ नका. हा सामना संपला, वन मॅन शो पंचायत संघ आला नाही तर आपण पहिला सेमीफायनल सामना खेळवणार आहोत, ही आपण दक्षता घ्यावी. आपण आताच अनाउन्समेंट करतोय, आपण दक्षता घ्या. बघा जय जोगनादेव आगवणकरचा कुठलाही गोलंदाज हॅट्रिक जर विकेट घेतली, सन्माननीय मनीषभाई गलिया साहेबांच्या माध्यमातून आपण देणार आहोत 500 रुपयाचा कॅश प्राइज. निलेश स्पोर्ट्सचे ऑनर आहेत. त्यामुळे ते टी शर्ट पण पाहतोय, जे टी शर्ट इकडे बनवले गेले पूर्णपणे निलेश फायटरच्या माध्यमातून बनवले गेले. अप्रतिम फॅब्रिक त्यांच्या माध्यमातून. पहिला गोलंदाज सज्ज झाला तो म्हणजे अनुज. स्ट्राईकवर मनीष भोईर, नॉन स्ट्राईकवर आदित्य, असे 2 बॅटर. नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. या स्पर्धेच्या माध्यमातून 5 षटकांचे सामने. पहिला षटक अनुज घेऊन आलाय, स्ट्राईकवर मनीष भोईर. यावेळेस पहिला चेंडू सुरेख होता. पाहू शकाल विकेट किपरनी प्रयत्न चांगले केले होते. अजून एक अनाउन्समेंट असणार आहे, ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट दिले गेले ते टी शर्ट परिधान करून आपण खेळायचं आहे, ही दक्षता घ्या. जे टी शर्ट तुम्हाला दिले गेलेत मॅन ऑफ द मॅचचे, ते मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट परिधान करूनच पुढील सामन्यामध्ये तुम्ही खेळणार आहोत, ही दक्षता घ्यायची आहे. पहिला चेंडू निर्धावाला अनुजच्या माध्यमातून. मनीष ऑन स्ट्राईक. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. फायनल चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी दबाणी शिरणे झालाय, ते म्हणजे मायकोप केळवे या संघाचं. बघा आजच्या रात्रीमध्ये 2 संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केले. साईग आणि सातपाटी संघ आणि एका बाजूला YBC वेबूर, हे 2 संघ. तिसरा संघ कुठला असेल हे प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पहिल्या रात्रीमध्ये आगमनकरांनी काय क्रिकेट खेळला होता. आदित्यला पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकलाय. बघा अनुज यावेळेस अतिरिक्त चेंडू टाकला. पंचांनी दोन्ही समांतर केले. धावा एक अवांतर येईल.
धावफलक एक पुढे सरसावते 2 या अंकावर. 2 चेंडू 2 धावा. आपण पाहू शकतो आमच्या मुख्य व्यासपीठावर ओम साई नवरंग मित्रमंडळाचे उपाध्यक्ष जनार्दन चांदे साहेब, त्यांच्या बरोबरीने पालघर जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय महेंद्रजी बोणे साहेब आहेत. सामन्याचा आनंद घेत असताना ज्या आजच्या दिवसामध्ये आम्हाला जे गॉगल स्पॉन्सर केलेत साकीर बावला सर सुद्धा आहेत. सुरेख चेंडू परत एकदा पाहू शकाल. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल टाकले गेले. धावसंख्या एक व्हाईट चेंडूने पुढे सरसावते ती म्हणजे 3 या अंकावर. बघा 2 चेंडू 3 धावा. पहिला चेंडू निर्धाव होता परंतु 2 अतिरिक्त चेंडू टाकले गेले. प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता जेव्हा एक्स्ट्रा चेंडू तुम्ही टाकता तेव्हा तुमच्यावर दबाव नक्कीच येतोय. ऑन साईडला फटका सुरेख पाहू शकाल. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू डायव्हर्ट झाला. खेळाडूच्या वरतून चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. आपण बोलूया डीजे मातोश्री डिस्क जॉकी मिस्टर ऋतिक गोवारीकडे. धन्यवाद डीजे. बघा एकाच षटकामध्ये एकच टीम मीटिंग अलाउड आहे हे आपण दक्षता घ्या. बघा पहिला चौकार नक्की झाला. खेळाडू तिकडे पाहू शकाल. त्याला बीट करून चेंडू निघून गेला. रोहितच्या वरतून हा चेंडू सुरेख राहिला. डॉट बॉल आलाय. हलक्या बॅटिंग नक्की सिंगल घेतलाय. यशवंत ठाकूर कुठे असतील आमचे समालोचक येऊन आपण वर्देशला संपर्क साधायचा आहे. यशवंत ठाकूर. धावसंख्या 1 पुढे सरसावते 8 या अंकावर. धावसंख्या 8 वर स्थिरावली गेली. फटका सुरेख आहे. चांगला क्षेत्ररक्षण झालाय. पाहू शकाल रोहित मागील चेंडू डायव्हर्ट झाला होता परंतु या चेंडू स्वतःला झोकलं. चेंडूला रोखलंय आणि सबल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटका लगावल्या गेल्या 9. विनय कुंजल आपण सुद्धा स्क्रीनच्या समोर बाजूला व्हायचं. दक्षता घ्या. हा स्क्रीन समोर बाजूला व्हायचं प्लीज. हा ही दक्षता आपण सुद्धा घ्यायची कारण की आमचे पाहुणे सुद्धा स्क्रीनवर सामन्याचा आनंद घेत आहेत. याबद्दल दक्षता घ्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. बघा आपण पाहतोय आमचा मुख्य स्क्रीन दाखवला जातोय. आमचे मुख्य पाहुणे ओमसेन नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित नवरंग चषकामध्ये त्यांची उपस्थिती राहिली आहे आणि आपण पाहू शकाल ड्युअल कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीन दाखवले जाते. यावेळी ऑनसाइड फटका खेळला गेला. चौकार नक्कीच झालाय. चौकार नक्कीच झाला. बघा खेळाडू तिकडे होते परंतु पाहू शकाल चेंडू लेग साईडला निघून गेले 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते ती म्हणजेच 13 या अंकावर. 1 षटक 1 चेंडू 13 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही पाहू शकाल येणारे चेंडू असतील या इनिंग्स मध्ये तब्बल 23. आपण मागील 2 सामने पाहिले प्रज्योत. दोन्ही सामने डिफेंड केले गेले. पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा 61 धावा डिफेंड केला. दुसऱ्या सामन्यात 42 लगावले. 43 धावा डिफेंड केला. हा चौथा सामना तिसरा सामना माफ करा. तिसऱ्या सामन्यात पहिल्या बॅटिंग करता चांगली सुरुवात झाली. 2 चौकार नक्कीच मनीषच्या बॅटून आलेत. 1 लगावले 1 आदित्यने लगावलाय. पाहू शकाल खेळाडू तिकडे पोहोचले. चेंडूला फील्ड करतायत. सिंगल धाव आली. बघा आदेश नवीन गोलंदाज आहे. आदेशने कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. आज दबाव आहे कारण की टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकार केली. चांगली सुरुवात झाली आहे ती म्हणजेच पाहू शकाल मायकोप संघाकडून आज विशाल पाटील नाही त्यांच्या जागेवर आकाश इंडियन ऍक्शन असतील. संदेश सुद्धा आहेत. गोल्या आपलं सुद्धा वेलकम असतील. प्रत्येक वेळी संघाचा सपोर्ट त्यांच्या माध्यमातून राहतं. ऑफ साइडला टॅप केला गेला. खेळाडू आहे चेंडू फील्ड करता पैकी केली आहे. थोडंसं लेझी राहिले. जर क्विक थ्रो केला असता कुठे संधी निर्माण झाली असती. थोडासा वेट केला त्यानंतर फेकी केली. हलक्या बॅटे वा उसळी घेणारा चेंडू. आदेशने चेंडूला आदेश दिला. चेंडू पडल्या पडल्या उसळी घेतो. डॉट बॉल नक्कीच चालेल. निर्धाव चेंडू. चांगला षटक म्हणावा लागेल. चौकानंतर चांगला कमबॅक राहिलाय. हलक्या बॅटने बघा सेन्सिबल क्रिकेट आदेशच्या माध्यमातून राहिलं. डॉट बॉल नंतर चांगला
सिंगल घेतलं गेलं धावसंख्या एकने पुढे सरसावते 15. काय कमबॅक राहिला गोलंदाजाचं मिस्टर आदेश होते बघा. प्रज्योत प्रत्येक वेळी गोलंदाजाकडे संधी असते. पहिल्या 2 चेंडूवर चौकार जरी आले, येणारे 4 चेंडूमध्ये डॉट बॉल टाकून विकेट काढून तो कमबॅक करू शकतो. या षटकामध्ये आदेशने केलाय हलक्या बॅटने सिंगल. चांगला सिंगल घेतलं गेलं मनीष बोरीच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स खेळाडू आहे बघा. पहिल्या चेंडूवर चौकार, मागील 5 चेंडूमध्ये मात्र 3च धावा खर्च केल्या. याने या षटकामध्ये 7 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटका 16 बिनगडी बाद. आपण पाहतोय नवरंग चषक 2025 पर्व 5वा डीजे. धन्यवाद डीजे. बघा नवीन गोलंदाज गोलंदाज सज्ज होईल. प्रत्येकदा पाहू शकाल अनुजला इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक दुसरा संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय. धावसंख्या 16 वर स्थिरावली गेली. अनुज गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल. राहुलला थोडासा मागे राहिला. फाईन लेगला चेंडू नक्की सिंगल धावासाठी गेले बघा. आपण प्रज्योत पाहिले कमीत कमी 3 ते 4 सिंगल फाईन लेगला आले. लेग स्टंपवर चेंडू टाकतायत. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न. जे लहान लहान प्रेक्षक आहेत राजन सिंग थोड़ा पाहायचं आहे. थोड़ा देखिए बच्चों को अंदर आने मत दीजिए प्लीज. सिंग डील के ऑनर राजन सिंग आप थोड़ा ध्यान दीजिए प्लीज. काय चेंडू पाहायला भेटला. चेंडू पाहायला ब्रश झाला. यष्ट्यांच्या समोर खेळाडू होता. लेग बाईच मध्ये एक धाव नक्कीच येईल. काय चेंडू टाकला गेला अनुजच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू. सिंगल धावाने धाव पुढे सरसावते 18 या अंकावर. जर प्लंप असता अंडरम क्रिकेटमध्ये हा बॅटर आउट असता. सुरेख कॅमेरा पाहू शकाल प्रिन्स. आणि यावेळेस पाहू शकाल मोठा गडी बाद झालाय. मोठा मासा गळाला लागल्याने आगवणकर या संघाच्या माध्यमातून पहिला गडी बाद झालाय. मनीष भोईर बॅक टू द आउट गॉन. बघा राजन सिंग यांच्या फरमाईशवर संगीत लगावलं गेलं. त्याचं आवडतं संगीत आहे. नेल्सन सेवराज सुद्धा आपण पाहतो सामने जाणून घेत असताना आमच्या स्विचच्या समोरून शॉर्ट बॉल होता. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल नक्कीच झाला. कुणाल किनी नवीन बॅटर संघनायक बॅटिंगसाठी आला. धावसंख्या 1 पुढे सरसावते जाऊन पोहोचेल 19 अंकावर. बघा 19 वर 1 गडी बाद झाला. तिसरा षटक मार्ग असतं. 3 चेंडू आतापर्यंत खेळ संपले गेले. ऑफ साइडला फटका सुरेखचा. वा काय क्षेत्ररक्षण. वा सुरेख अप्रतिम दर्जेदार. नंदकुमार नंदू सबका बंधू काय क्षेत्ररक्षण केलं अप्रतिम. तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. मित्रांनो ताजा झाला पाहिजे. काय क्षेत्ररक्षण राहिलंय नंदूचा पाहू शकाल. काय उडी लगावली. ज्या प्रकारे त्यांनी डाईव्ह लगावली ना असं पाहू शकाल. एखादा चिता एखाद्या आपल्या शिकारावर झेप घेतो त्या प्रकारे त्यांनी झेप घेतली. आणि डाव्या हाताने त्यांनी चेंडू लावलं. खूप कमी खेळाडू आहेत की डाव्या हाताने चेंडू लावतो कारण की वेगवान चेंडू होता. कोणाचा फटका सूर्यगाव तेवढा चांगला क्षेत्ररक्षण राहिला. बघा कोणाला सुद्धा कॉन्फिडंट होता की चौकार जाईल परंतु हा चेंडू डॉट आला. 19 धावसंख्या स्थिरावली गेली. यावेळेस पाहू शकाल गडी बाद. बॉक्स आउटच्या रूपामध्ये कुणाल किनी बॅक टू द आउट. 19 वर लागणारा दुसरा हादरा मायकोप संघाला गॉन. धन्यवाद इजे. नक्कीच नंदूने जेव्हा चेंडू अडवला नक्कीच सुशील टाकच्या मनावर सुद्धा चांगला आवाज आला की नंदूने चेंडू अडवला होता. त्यानंतर कुणाल आउट झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रज्ञेश आलाय. पंचाने व्हाईट बॉल घोषित नक्कीच केला. धावसंख्या 1 पुढे सरसावते 20 अंकावर. बघा या इनिंग्स मध्ये प्रज्योत आपण पाहिलं अनुज सलग व्हाईट बॉल टाकतोय.
पहिल्या षटकामध्ये 2 वाईट बॉल, या षटकामध्ये पाहिले तर 2 वाईट बॉल, म्हणजे 4 वाईट बॉल आतापर्यंत अनुजने टाकले. हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न, फॉलो तुम्ही चेंडू अडवतोय, फेकी केली आहे, गडी बाद होईल धावची चर्मामध्ये. प्रज्ञेश 0 चष्मा घालून बॅक टू आउट. गडी क्रमांक 3 बाद झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर. आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित नवरंग चषक पर्व 5वा. धन्यवाद सर. ठीक, आपण पाहतोय महेंद्रभाऊ भोने सर आपल्या सोबत आहेत. मादी जिल्हा परिषद आपण पाहतोय पालघर आणि त्याच्या सोबतच आपण विचार केला त्यांच्याकडे अजून एक महत्त्वाचं पद आहे, बोईसर मंडळ अधिकारी भाजप. महेंद्र सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करेल, प्लीज चांद्याना प्लीज आपल्याला विनंती, आपल्या शुभ असते आपण करूया महेंद्र सरांचा आदर सत्कार. प्लीज महेंद्र सर आपण या आदर सत्कार आपण स्वीकारायचे. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे, क्षणचित्र आपण टिपा प्लीज. ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नियोजित आपण पाहतोय महेंद्र सरांचा आदर सत्कार मुख्य मंचावरती आपण करतोय. एक आदर सत्कार महत्वाचा आपण पाहतोय मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे, क्षणचित्र आपण टिपायची आहेत. महेंद्र सरांचा आदर सत्कार एकदा VIP डॅश वरती जोरदार टाळ्यांचा गदर व्हायला हरकत नाहीये, कारण या सर्व मान्यवरांमुळे ती स्पर्धा आपण पाहतोय. मायेची शाळ त्यासोबतच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहिलं सरांचा आदर सत्कार होतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि क्षणचित्र टिपली जात आहेत. आपण पाहतोय महेंद्र सरांचा आदर सत्कार. यस, जाऊया ऑनगोइंग मॅच कडे. धन्यवाद सर, आपण विराजमान व्हा जिथे आपल्यासोबत रिझवण्यासाठी जोडले जातील युसुफजी सय्यद सर. धन्यवाद यशवंत. बघा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 20 आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावर पालघर जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य महेंद्रजी भोणे साहेबांचा स्वागत केलं आहे. महेंद्र भोणे साहेब प्रत्येक वेळी क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं सपोर्ट असतं. महेंद्र सर आपला प्रत्येकदा स्वागत असेल आणि चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून खूप चांगला सपोर्ट या स्पर्धेत राहिला आहे आणि त्यांचं आगमन आज अंतिम रात्रीमध्ये राहिलं आहे. आमच्या स्क्रीन पाहू शकाल समजा आनंद घेत असताना. बघा 4थ्या षटकामध्ये रोहित आलाय. रोहित गोळी मागवत सज्ज होतोय. बॅकफुटला आला, फटका सुरेख खेळला. खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड केलं होतं. चांगला क्षेत्रशी मनावर तृषाल होता. तृषाल इन ऍक्शन परत एक सिंगल धाव. तृषालने काल काय बॅटिंग केली होती. जेव्हा संघाला गरज होती म्हणा की 2 चौकार ठोकले तर तृषालने आल्या अप्रतिम फटका त्यांनी खेळला होता. तोच खेळाडू पाहायला पडला. चेंडूला फील्ड करतो. धावसंख्या 1 नंबर 21. 19 चेंडूचा खेळ संपला. 19 चेंडूमध्ये 4 व्हाईट बॉल सुद्धा आहे. तब्बल 25 चेंडू फेकले गेले आतापर्यंत असं म्हणावं लागेल आणि धावा आहेत मात्र 21. यावेळी ऑन साइडला फटका खेळला. खेळाडू चेंडूला फील्ड करता. फेकी सुरेख पाहू शकाल. फलंदाज बाद. आदित्य बॅक टू आउट गॉन. गडी क्रमांक 4 बाद झालाय. पूर्णपणे दबाव जय जोगनादेव आगवणकर या खेळाडूंनी बनवले गेले मायकोप या संघावर. धन्यवाद डीजे. बघा पाहू शकाल 4था गडी बाद झाला. 21 धावा धावफलकावर. यावेळी समर्थ पाहू शकाल बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईक एनवर आहे. अजयला थांबवलं गेलंय. समर्थला वरती पाठवलंय. कॅप्टन स्वतः वरती आलाय. बिगेश भोईर स्ट्राईकवर. आकाश थोडासा फिल्डिंगला बदल करतोय. पाहू शकाल ऑन साइडला 3 खेळाडू सजवले गेले. ऑफ साइडला 4 खेळाडू आहेत. परंतु काय क्षेत्रक्षण काय गोलंदाजी राहिली आगमनकर या संघाकडून. डावकरा फलंदाज हलक्या बॅटने सिंगल घेतली. राहुल आला चेंडू खाली. चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव. धाव फलक 1 ने पुढे सरसावते. ती म्हणजे जाऊन पोहोचेल 22. 22 वर 4 गडी बाद. आपण पाहतो आमचा मुख्य व्यासपीठ दाखवला जातोय. साकीर बावला सर आपण आहेत आजच्या रात्रीमध्ये. त्यांच्या माध्यमातून सुपर 8 साठी गॉगल स्पॉन्सर केले. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी न्यू लकी ऑप्टिकल. आपण तिकडे जाऊ शकता. आमचे मुख्य आयोजक पाहू शकाल राकेशजी परदेश साहेब. 1 मॅन आर्मी 1 साइड हिरो. जो संगीत आपण पाहतो यांच्यावर नक्कीच फिट बसतोय. सरावली ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. लवकर फलंदाज बॅटची खालची नक्कीच लगवाली. विकेट कीपर आदेश थोडासा चेंडूला चाट पडतं. थोडीशी घाई केली.
चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस पाहू शकाल काय क्षेत्रक्षण राहिलं, थोडंसं चेंडूला चाटपट होता खेळाडू पाहू शकाल. धावसंख्या 22 वर स्थिर राहिली, 4 गडी बाद झाली. या षटकामध्ये चेंडू 4 झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला फटका खेळलाय, आकाश पुढे आला, चेंडू अडवतोय. यस नो चा कॉल. आणि यस पाहू शकाल दोन्ही गाड्या एकाच पट्टीवर आल्या आणि पाहू शकाल समर्थला जावा लागेल मैदानाच्या बाहेर. 5वा गडी बॅक टू डगआउट गॉन. चेक आपण पाहिलं. थँक्यू डीजे गजभाऊ राऊत सरांना मी विनंती करतो प्लीज सर आपण या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. गजभाऊ राऊत सर प्लीज आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा, आपली जागा मुख्य मंचावरती आहे. आणि करवंदे सर आपल्याला सुद्धा विनंती आहे, दोन्ही मान्यवरांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊया. मुख्य मंचावरती आपण पाहिलं निराळा सर आपल्या सोबत आहेत, प्लीज निराळा सर आपण आदर सत्कार स्वीकारायचा आहे. निराळा सर प्लीज या आपण आपला आदर सत्कार स्वीकारायचा आहे. वसंत सरांच्या शुभ हस्ते आपण अर्थातच घेऊया आदर सत्कार. निराळा सर आपल्या सोबत आहे, त्यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. ही क्षणचित्र सुद्धा टिपली जाणार आहेत. त्यानंतर मी विनंती करेन मनोज जी सिंह सर आप भी आइए प्लीज, आपका भी आदर सत्कार जरूर इस मुख्य मंच पर किया जाएगा. सोन्या सर आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण करूया आदर सत्कार मनोज जी सिंह सरांचा. मनोजी सिंग सरांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पाहतोय. धन्यवाद सर की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे जिथे आपल्यासोबत जोडले जातील युसुफजी सय्यद सर. 4 षटक 23 धावा दाफळकर, काय गोलंदाजी राहिली आहे, अप्रतिम गोलंदाजी बघा. प्रत्येक षटकामध्ये 5.75 सरासरी धावा बनवल्या गेल्या, 23 5 गडी बाद झालेत. यानंतर शेवटचे 6 चेंडू राहुल आला गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकामध्ये. इकडून जर प्रज्योत या षटकामध्ये 8-10 धावा आल्या, 30-32 पर्यंत धावफलक जर गेलं तर एक चांगला सामना पाहायला भेटेल, कारण की मायकोप संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. समर सारखा गोलंदाज आहे, बिगेस सारखा मुख्य गोलंदाज आहे, फिल्डिंग चांगली आहे संघाची, तर बॅटर चांगला होईल. कारण की पहिल्या इनिंग्स मध्ये आपण आता पाहतोय 4 षटकामध्ये 23 धावा आल्यात, 6 चेंडू अजून खेळ बाकी. इकडून 2 चौकार जर आले, 32-33 धावफलक जर गेला तर बॅटर चांगला होऊ शकतो. तर बघूया आपण शेवटच्या अंतिम षटकात राहुल आलाय. सन्माननीय जनार्दन चांदे साहेब, लक्ष्मीताई चांदे यांच्या माध्यमातून पोस्टकृत केलेले टी शर्ट पाहतोय आपण. फुलटॉस बॉल लेग साईडला खेळला गेलाय, सिंगल धाव नक्कीच येईल. पाहू शकाल आमच्या महिला आहेत, महिलांच्या सन्मानासाठी या एक सिंगल धावसंख्या 1 नंबर सहसा होते, धावसंख्या 2 पोहोचेल 24-24. एका बाजूला पाहू शकाल अनमोल मदेच्या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केले, ते मायकोप संघाच्या अंगावर आहेत. प्रत्येक स्पॉन्सर आपण धन्यवाद करतोय. ज्या अनुषंगाने पाहू शकाल पहिल्या दिवसामध्ये प्रभाकरबाई राहुल यांचं आगमन झाला होता. मुकेश दादा पाटील, जनार्दन चांदे साहेब, लक्ष्मीताई चांदे मॅडम यांच्या अनुषंगाने यांच्या शुभ हस्ते आपण स्पर्धेच्या मुहूर्त केलं गेलं, सामन्याची सुरुवात केली गेली. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रात्रीमध्ये पहिला सामना खेळला गेला होता, ते म्हणजे एस डी विनर विपक्ष ओमसेन नवरंग या संघासमोर. बघा 32 संघाने प्रवेश घेतला होता, त्यामध्ये पाहू शकाल 8 संघ सुपर 8 मध्ये आले, त्यामधून आता 6 संघ राहिले. लेग ब्रेकचा बॉल पहिल्याच मन म्हणत होता पार्टनरशिप करायचा, परंतु फ्लाइटने स्लो चेंडू टाकला होता. व्हेरिएशन आहे राहुलकडे, पूर्णपणे दबाव मायकोप केळवे या संघावर आहे. धावा दाफळकर 25 आहेत. इनिंग्स मध्ये तब्बल पाहिलं गेलं प्रज्योत 26 चेंडूचा खेळ संपलाय, 26 मध्ये 25 धावा बनवल्या, 5 गडी बाद झालेत मायकोप संघाचे. अजूनही पाहिलं गेलं इनिंग्स मध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यामध्ये एखादा मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये बॅटर असतील, अजय पाटीलकडे ती क्षमता आहे, कुवत आहे, कॅपेबिलिटी आहे, तो मोठे फटके खेळू शकतो संघासाठी. यावेळेस खेळायचा प्रयत्न होता, बॉक्स आउट शर्मामध्ये 6वा गडी बाद. अजय पाटील बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद डीजे. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला जीत.
बघा जीत नवीन बॅटर आलाय यावेळेस 8व्या क्रमांकावर 6 गडी बाद झालेत. बॅटची बाहेरची गडा नक्कीच लगावली गेली सिंगल धाव. सव्वीस धावा फरकावर आहे. चेंडूचा खेळ संपला गेला त्यामध्ये 4 अजूनही पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बिगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. बिगेशच्या मॅटमधून 3 धावा आल्या. 3 चेंडू फेस केला. 1 चेंडू 1 वर जीत आहे. शेवटच्या अंत्यक्षणी राहुलने चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला. 1 गडी बाद केलाय. आगमनकर संघ आज अप्रतिम खेळतोय. लेग साइडला पहिलेच मन मनोरथ खूप ऑफिसच्या बाहेर निघून गेला आणि हा आलाय चौकार. अप्रतिम चौकार. 4 धावा. धन्यवाद इसे. लगेच आज कुठले 4 संघामध्ये हे बक्षीस वाटलं जाईल हे आमचे डीजे मास्टर कळवत आहेत. आज घरामध्ये ते वाटले जातील. 2 संघ आलेले आहेत. 2 संघ कुठले असतील हा प्रश्नाचे निर्माता आमच्या डीजे जॉकी कांचा सुद्धा आहेत आमच्या समन्वय कक्षामध्ये. वेलकम ताई. ऑफेन्स जास्त बाहेर व्हाईट बॉल बघा दबाव निर्माण झालाय. चौकारानंतर अजून एक व्हाईट बॉल आला. धावसंख्या 31 फायटिंग स्कोर नक्कीच झाला धाव फलकावर. हा फायटिंग स्कोर आहे. मायकोप संघ याला सुद्धा डिफेंड करू शकतो. अजून एक फटका सुरेख परंतु आला 1 धाव. 32 धावा धावफलकर. 5 षटकांचा संपलाय खेळ. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटका मागे जय जोगनादेव आगवणकर या संघाला. बघा कॅप्टनने एक चौकार नक्कीच ठोकलाय. शेवटच्या अंतिम क्षणामध्ये कुठे ना कुठे ते 6 धावा जे आल्या ना 2 चेंडूमध्ये ते कुठे ना कुठे गोलंदाजी करत असताना गोलंदाज चांगला लगेच सपोर्ट भेटणार आहे. पाहू शकाल आज मनीष सुद्धा आलेत. उनबाट संघाचे मेन कॅप्टन काल नव्हते आज आलेले आहेत. वेलकम मनीष. यानंतर होणारा सामना वनमॅनच्या पंचाळी विपक्ष उनबाट आहे परंतु पंचाळी गावामध्ये खेळणारे खेळाडूंचे नक्की आजोबा नक्कीच देवाकडे निघून गेले. त्या अनुषंगाने ते लेट येणार आहेत. जर ते सामना संपल्या आले नाहीत तर आपण पहिला सेमीफायनल सामना खेळवणार आहोत. तो सामना होईल YBCC वेवूर विपक्ष साई गणेश सातपाटी असंघामध्ये. या सामन्यानंतर आपण टॉस करणार आहोत कारण की हा सामना संपल्या जर वनमॅनच्या पंचाळी आला तर उनबाट आणि आपण पंचायत सामना असणार. जर सामना संघ आला नाही तर पहिला सेमीफायनल सामना YBCC विपक्ष सातपाडी या 2 संघांमध्ये खेळला जाईल. थँक्यू डीजे. मी विनंती केलं सन्मान आणि आदरणीय तेजजी पवार सर उर्फ जीतू सर आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. सन्मान आणि आदरणीय तेजजी पवार सर जीतू नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आपल्याला मिळाली आहे. प्लीज आपल्याला विनंती आहे तेजजी पवार सर या आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. यस व्हॉट यू. धन्यवाद कमल ठाकूरला. कमल ठाकूरला कमल कमल वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ओम सैन नवरंग मित्रमंडळ द्वारा आयोजित नवरंग चषक 2025 5वं पर्व म्हणून आम्हा ओम सैन नवरंग मित्रमंडळ ग्रुपला आहे गर्व. आज आपण 5व्या पर्वामध्ये आहोत आणि आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय 3रा सामना उपउपांत्य फेरीचा. एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर विपक्ष आपण पाहतोय आपल्यासोबत सन्मान आणि आदरणीय जीतू सर आपल्याला प्लीज विनंती या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. जीतूजी पवार सर आपल्याला विनंती प्लीज या.
जितूजी पवार सर आपल्याला विनंती आहे, या सर प्लीज मुख्य मंचावरती. आपली जागा मुख्य मंचावरती आहे. ज्योतिजी पवार सरांना आपण पाहतोय, आमच्या सर्वांचे लाडके. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नियोजित नवरंग चषक 2025च्या शेवटच्या महत्त्वाच्या रजनीमध्ये. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. बघा राहुलने पहिला चेंडू फेस केला, एक सिंगल धाव नक्कीच झाली. बघा थोडीशी गडबड झाली होती अजयच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला रोखलं गेलं. धावसंख्या पाहू शकाल, एकने श्रीगणेश झालाय. जय जोगनादेव आगवणकर या संघाचा. वेलकम पवार साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल. डिगेश मुलमाको सज्जाला स्ट्राईकवर पाहू शकाल, फलंदाज आहे नंदूचा फटका सुरेख होता. मनीष भोईर पुढे आला होता, चेंडूला अडवलाय. सिंगल धाव नक्कीच होईल. दोन चेंडू 2 धावा धाव फटकावर. आता बनवायचे 31, येणारे चेंडू असेल 28 मध्ये 31 ची गरज आहे. पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर पवार साहेब असतील, राकेशजी पते साहेब असतील, तिने आमचे पूर्ण मांदियाळी आहे पाहुण्यांच्या सामन्याचा आनंद घेताना. राऊत साहेब सुद्धा आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी मुस्कान, त्याचे सुपुत्र सुद्धा आहेत. शाकीर बावला सर असतील. नक्कीच पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक जण वेळ काढून इकडे पोहोचलाय नवरंग चषकामध्ये रंग भरण्यासाठी. त्या सगळ्यांचं आपण करूया सहज स्वागत. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळला गेलाय, परंतु पाहू शकाल काय घडलाय. चेंडू नक्कीच अडवलं गेलाय. आपण पाहतोय छोटीजी गोसावी सरांची सुद्धा उपस्थिती लाभली जाते. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम सर आपलं नवरंग चषक 2025च्या शेवटच्या आणि अंतिम रजनीमध्ये. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. वाह काय फटका आहे. नंदू सबका बंधू याच्या बॅटवर आलाय. नवरंग चौकार 4. थँक्यू डीजे. आपण पाहतोय हॅट्रिक चौकारासाठी शाकीरजी बावला सरांच्या माध्यमातून लकी ऑप्टिकलच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सर. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. हॅट्रिक चौकारासाठी शाकीरजी बावला सरांच्या माध्यमातून. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट झाला. नक्कीच पाहू शकाल पंचाने बोट वरती केला, बॅटर पोहोचला नाहीये. आउटलाईनच्या बाहेर त्याने बॅट टेकवली आणि पहिला गडी बाद झालाय. नंदू बॅक टू डग आउट. डीजे बघा DRS घेतलं गेला बॅटिंग करणाऱ्या संघाने. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय, DRS घेतलाय तो म्हणजेच नंदूने. आज आपण 3 पंच पाहतोय. अजय दीक्षित स्पेशल पंच आजच्या दिवसामध्ये खूप बिझी असतात, परंतु आज अजय दीक्षितला बोलवलं गेलं. स्पेशल पंच आज आमच्यामध्ये आहेत. एका बाजूला समीर खान ऑफिशियल पहिले पंच अंडर क्रिकेटमध्ये, त्यानंतर अशरफ मेमन. हे तिकडी आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. स्क्रीनवर सुद्धा दाखवलं जाईल. खेळपट्टीच्या बाजूला टीम मीटिंग्स करायची आहे, दक्षता घ्या. विनम्र विनंती असेल मनीष, तसा खेळपट्टीच्या बाजूला आपण मीटिंग्स करा. कुणाल हां बघा स्क्रीनवर पाहू शकाल बॅटर पोहोचला नाही आणि बॅट आउट होईल. बघा अशी आपण कमी स्पर्धा पाहतोय ज्यामध्ये पूर्णपणे खेळपट्टी बनवली जाते. एक आपण पाहतोय नवरंग चषकामध्ये, दुसरा आपण पाहतोय पॅराडाईज या स्पर्धेमध्ये. अशा 2 स्पर्धा आपण पाहिले पूर्णपणे खेळपट्टी बनवली जाते. आणि हे खेळपट्टी जर बोलली ना तर स्पर्धा 1 तारखेला होती, 30 तारखेला संध्याकाळी ही खेळपट्टी बनवली गेली आहे. आणि आता तो 3 रात्री जर खेळपट्टी तशी राहिली आहे. एक चांगला काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय, चांगला टीम वर्क म्हणून आपण सांगितलं. ओम साई नवरंग, साईंचं नाव या कमिटीच्या माध्यमातून लगावलं गेलंय. चांगलं काम प्रत्येक वेळी त्यांच्या माध्यमात असतं. नवीन बॅटर आ रहा है तो म्हणजे तुषार हलक्या बॅटने खेळलाय. थ्रो फेकी केली होती, बॅकअपला खेळाडू नव्हते. सिंगल धाव नक्कीच आली आहे. धावसंख्या 1 पुढे सरसावते ते म्हणजे 8 या अंकावर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 8 धावा धावफलकावर. डीजे 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 बघा आयोजकांनी परत कळवलंय की यानंतर पहिला सेमीफायनल सामना होईल. यानंतर पहिला सेमीफायनल सामना खेळवला जाईल, तदनंतर क्वार्टर फायनल सामना असणार आहे. साई गणेश सातपाटी आणि YBCC आपण दोन्ही संघ सज्ज राहायचं आहे. बघा वनमॅन शो पंचायत संघ थोडासा लेट आहे, कारण त्यांच्या गावामध्ये खूप मोठी दुःखद घटना घडली आहे. त्या अनुषंगाने पहिला सेमीफायनल झाल्यावर आपण क्वार्टर फायनल सामना खेळवणार आहोत. जय हनुमान उनबाट विपक्ष वनमॅन शो पंचाळी या 2 संघांमध्ये. गोलंदाज मागवा सजरा गोलंदाज समर्थ, डावखरा गोलंदाज.
पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला, खेळाडू आहे आदित्य चेंडूला फील्ड करतोय, फेकी केली आहे, परंतु पाहू शकाल बॅटर पॉपिंगने पोहोचला, डायरेक्ट हिट झाला होता, परंतु पाहू शकाल बॅटर खूप वेगाने पोहोचले. राहुल असा एक फलंदाज आहे, मुख्य फलंदाज त्याच्या पाहिलं जातं. पाहू शकाल काय वेगाने तो धावलाय, एक सिंगल धाव परिपूर्ण केली, धावसंख्या 1 पुढे सहसा होते 9 अंकावर. बघा पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, या इनिंग्स मध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. दुसऱ्या चेंडू षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल आणि मागील इनिंग्स मध्ये दुसऱ्या चेंडू षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. शॉर्ट बॉल पाहू शकाल चॉप करायचा प्रयत्न होता, शफल झाले होते बॅटर, ऑप्शनच्या बाहेरून खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलर नक्की सन्माननीय सचिनजी मराठे आपला सुद्धा स्वागत असेल. सचिन मराठे साहेब वेलकम. एक चांगले क्रिकेटपट्टू आणि पाहू शकाल एक चांगले बिझनेसमॅन सचिन मराठे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. खराब चेंडू टॅप केला गेला, फॉलो थ्रू चेंडू अडवला, फेकी केली आहे, परंतु वेगाने धाव परिपूर्ण. मागील चेंडू डॉट होता, यावेळेस या चेंडू नो टाकलाय, त्याची भरणी केली गोलंदाजाने, म्हणजे 1+1 2 धावा आल्या, धावसंख्या डबल डिजिट जाऊन पोहोचते 11 या अंकावर. धावसंख्या 11 धावा. यावेळेस फटका सुरेख आहे, बिगेस्ट चेंडूला अडवतोय. तृषालने कालच्या रात्रीमध्ये काय फटकेबाजी केली, 2 चौकार ठोकले होते, निर्णायक चौकार. MS11 तारापूर कलंदर विपक्षामध्ये ते फटके खेळले होते. यावेळेस पाहू शकाल चेंडू लेफ्ट केल्या, पंचाने दुनिया समांतर केली, धावा एक अमांतर येईल, धपळक वाईट चेंडू होते, पुढे सहसा होते 12 या अंकावर. आता बनवायचे 21 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल गॅप मध्ये फटका, बिगेश आहे स्वतःला झोकून दिलाय. पाहू शकाल काय घडलाय, चेंडू लागलाय का नाही ते पंच दर्शवतील होतील, पण पंचाने DRS घेतलाय. सॉफ्ट डिझाईन पंचाने आउट दिलाय, परंतु पाहिलं जाईल चेंडू यष्टावर लगावला का नाही. समीर खान तिसरे पंच आमच्या जोडले जातील. आज बायसायकल सुद्धा आहे आपल्याकडे, आपण यूज करू शकता समीर खान, परंतु आज आपण पाहतोय मनीष गलिया साहेबांच्या माध्यमातून पंचांसाठी सुद्धा आपण पाहतो टी शर्ट, खूप सुरेख टी शर्ट दिले गेले आणि पूर्ण 8 संघांना जे टी शर्ट दिले गेले, त्याबरोबर आपण पाहू शकाल आमच्या आयोजक कमिटीचे 60 टी शर्ट त्यांनी दिले, ते म्हणजे त्यांच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चर केले गेलेत. अप्रतिम पंच डिझाईन देतील, तदनंतर आमच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवलं जाईल. दूध का दूध पानी का पानी, ये रही है ओम साई नवरंग मित्र मंडळ की कहाणी पाटण के माध्यम से. चेंडू यष्टावर ब्रश झालाय, हात सुद्धा लागलाय, चेंडू सुद्धा लागलाय. बघा आपण पाहू शकाल स्क्रीन मध्ये, बघा यावर पाहू शकाल बघा चेंडू सुद्धा ब्रश झाला, आपण पाहू शकाल बॅटर खूप लांब होते. एसटी जेव्हा थोडीशी वाकडी तेव्हा तो चेंडू लागला, आपण पाहू शकाल बॅटर लांब आहे, चेंडू लगावला गेला यष्ट्यांवर आणि अंपायरचा कॉल आउट. चला पंचाचा निर्णय आलेला आहे. बघा आपण स्क्रीन सुद्धा पाहू शकाल, पार्टनरच्या माध्यमातून दाखल. चला पंचांचा निर्णय आलेला आहे. आयोजक लक्षात घ्या, वरेश राऊत किंबहुना राकेश. स्क्रीनवर आपण दाखवले गेले. चला पंच डिसिजन तुम्ही दिलाय, आउट. येस आउट आहे. अंपायरचं बिलकुल फायनल डिसिजन असणार आहे, दक्षता घ्या. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. चला पंच सामना सुरू करायचा. चला
बघा पंचांचा निर्णय तो अंतिम असेल आणि आपण प्रत्येक डिसिजन लाईव्हच्या मध्ये दाखवतोय. दक्षता घ्या. नवीन बॅटर रोहित आलाय बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईक एंडवर राहुल अजीर मैदानाच्या आतमध्ये आहे. 20 चेंडू 21 ची करायचा आहे. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बघा यावेळेस वेगाने आला तिकडे खेळाडू पाहू शकाल प्रज्ञेश परत सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. शेवटचा चेंडू बघा 2 एक्स्ट्रा बॉल लागले. नो बॉल एक वाईट बॉल आलाय. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 धावा दाफळकावर आहेत. येणारे 19 चेंडू मध्ये 20 धावांची करायचा आहे. 19 बॉल 20 रन्स टू विन. 19 मध्ये 20 चला स्पीड अप करायचा आहे. दक्षता घ्या. एकाच षटकामध्ये एकच मीटिंग अलाउड असणार आहे. कॅप्टन बिगेश 19-20 ची कर. बघा प्रत्येक सामने क्रुशियल आहेत परंतु वेळ स्वतः महत्वपूर्ण आहे. आज आमचे मुख्य पाहुणे नक्कीच अंतिम सामन्यामध्ये देतील. आपण आमचा प्रयत्न असणार आहे की 1 वाजेपर्यंत पूर्ण सामने संपवले जातील कारण की 1 ते 1.5 मी मुख्य बक्षीस वितरण सुद्धा करणार आहोत. जास्त वेळ आज घेणार नाही होते. दक्षता घ्या. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. पंचांकडे अपील केली आहे परंतु पंचांनी नॉट आउटचा कॉल केलाय. कॉट बिहाइंड साठी कुठलाच रिव्ह्यू नाहीये. दक्षता घ्या. कॉट बिहाइंडला मनीष कॉट बिहाइंडला नाहीये. आपल्याकडे स्टिकोमीटर नाहीये त्या अनुषंगाने कॉट बिहाइंडला कुठला डीआरएस नसणार आहे. ही दक्षता आपण घ्यायची. चला षटक संपले गेलेत. दोन षटकात 13 धावा दाफळकावर येणारे 18 चेंडू 20 धावांची करायचा. 18-20 चं समीकरण असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला स्पीड अप करायचं. पंच आपण सुद्धा आवाहन करा. अजय दीक्षित सामना सुरू करायचा आहे. 18 मध्ये 20 ची करायचा आहे. प्रत्येक प्रेक्षकाचा आपण सहज स्वागत करतोय. पाहू शकाल आमचे ओमसाई नवरंग मित्रमंडळामध्ये बॅनर लगावले गेले. सन्माननीय प्रभाकर भाई राहुल साहेब असतील, वसंतदादा चव्हाण, विलासजी तरे साहेब, निलमजी संके साहेब, संजयभाई पाटील, राजेंद्र गाभी साहेब असतील, अशोकजी वडे साहेब, सन्माननीय आनंदजी धोडी साहेब, लक्ष्मीताई चांदणे मॅडम, सौरभजी अप्पा साहेब असतील, विजयजी राव साहेब असतील, जनार्दन चांदे साहेब असतील, शुभमजी वडे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल स्पॉन्सर केली आहे प्लेअर ऑफ द सिरीजसाठी. सोनकमले मॅडम असतील, वैजंती माळा मॅडम, महेश बारी सर असतील, अतुलजी देसाई, राकेशजी परदेसी, अमोलजी गर्जे, जाकीर जुमानी, मनीष गलिया साहेब, वसीमजी चौधरी, लता शेट्टी मॅडम, महेंद्रजी बोने साहेब, सगळ्यांचा आपण धन्यवाद करतो जे बॅनर लगावले गेले. फुलटॉस बॉल, टॅपचा फटका, नक्कीच डॉट बॉल आला. यावेळी साऊंड साइड फटका सुरेख. वा राहुल नाम तो सुना ही होगा. दिनेश पवार आमच्या कॉम्बॉक्स मध्ये त्यांचा स्वागत चौकारने केले गेले. राहुलने वा काय पटका सजवलाय. 4 धावा. धन्यवाद डीजे. बघा फटका सुरेख होता. प्रयत्न चांगले होते. तिकडे खेळाडू होते प्रज्ञेश, चांगला प्रयत्न केला परंतु चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. नवरंग चौकार. 4 आलेत. एक गडी बाद झालाय. सांघिक धावसंख्या पाहू शकाल लगावले गेले 17 धावा आता बनवायचे विजयासाठी. तब्बल पाहू शकाल 16 धावांची गरज. बघा सेन्सिबल क्रिकेट राहुलच्या माध्यमातून चौकार आला. त्यानंतर एक सिंगल घेतली आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील यांची टीम चांगला काम करते. मुन्ना जयस्वाल असतील, उत्सव मिश्रा असतील, प्रिन्स, कॅमेरामॅन सूरज यादव, ऑनलाईन स्कोर मिस्टर आकाश गुप्ता, मॅन्युअल स्कोर पाहू शकाल आमच्या बरोबर आहेत मिस्टर प्रज्योत घोडके. पहिल्या 2 दिवसांमध्ये पाहिलं आपण मिस्टर अभिनय भावर, मंदार म्हाडी. चांगलं काम त्यांनी केलं. प्रितेश सुद्धा आमच्या बरोबर आहेत. पूर्ण मैदानाच्या जागा ते घेत आहेत. चांगलं काम ते करतायत. विशाल असतील, विशाल चौगले असतील, वर्देश राऊत असतील, सुदीप चांदणे आणि पूर्ण त्यांची टीम चांगला काम करते. ओमसाई नवरंग मित्रमंडळचा पूर्ण ग्रुप खूप सुरेख काम करतोय. नवीन गोलंदाज गोळी मागवा सज्ज होईल मिस्टर यश. 15 चेंडू 15 धावांची गरज आहे. राहुलने नक्कीच थांबवलाय. बघा पंच यावेळेस कॉलिंग करतायत. बॅटर तयार आहे. नॉनस्ट्राईक बॅटरने नक्कीच थांबवलं होतं. पंचांनी वॉर्न केलाय. 1 मिनिट सर. ऑफ टाइमच्या जे समीर ते जवळ आहेत त्यांना मागे बसवा. बाउंड्रीवर पाव आहे त्यांचा मागे बसवा.
ते खांबाच्या बाजूला सुद्धा. हा, त्यांना मागे बसवा. एखादा खेळाडू गेला तर इंजुरी होऊ शकते. ओके, धन्यवाद. चा सामना सुरू करायचा. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न. रोहित वेगाने धावलाय. राहुल आणि रोहित RR ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. RR बघा, ट्रिपल R आपण पाहिला होता, परंतु आज RR ची जोडी किती महत्वपूर्ण ठरेल. जय जोगनादेव आगवणकर या संघासाठी. बघा, आगवणकर जे कुठल्या पण हॅट्रिक चौकार जर लगावला, साखरीची पावला यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हलक्या बॅटनी बघा, सेन्सिबल क्रिकेट. बॉल टू रन इक्वेशन आहे. सिंगल धाबा करे याला म्हणतात क्रिकेट. बघा, क्रिकेटमध्ये प्रितेश बेसिक जे आहे ना, खूप महत्वपूर्ण आहे. आपण प्रत्येक वेळी पाहतो एखादा बॅटर प्रत्येक चेंडूवर मोठे फटका घेऊन जातो, चेंडू डॉट खेळतोय, विकेट टाकतो, परंतु अशा प्रकारचा क्रिकेट खूप महत्वपूर्ण आहे. ज्या प्रकारे जीवनामध्ये एक एक श्वास महत्वपूर्ण आहे, त्या प्रकारे एक क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. आणि क्रिकेट खूप चांगलं खेळतात दोन्ही बॅटर. RR ची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, चुकी झाली, विकेटची फेकी केली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांनी रिव्ह्यू घेतला. यावेळेस पंचांचा सॉफ्ट डिझाईन नॉट आउट आहे, परंतु पंचांनी DRS घेतला. पंचांचा DRS आहे. बघा, पहिले पंच बाधित कुठल्याही खेळाडूने जर इकडून इशारा केला, त्या संघाला 5 धावांची पेनल्टी आमच्या आयोजकांनी कळवलंय पहिल्या दिवसापासून. हे लक्ष आपण बघायचं नाही, पहिले पंच बघतील. तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवलं जाईल जे आहे, कुठल्याही खेळाडूने इकडून कॉलिंग करायची नाहीये. पाहू शकाल ज्या प्रकारे बॅटर धावलाय. पंच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येतील, पण डिसिजन कळवतील आणि स्क्रीन सुद्धा दाखवलं जाईल. आउट. बॅटर पोहोचला नव्हता, थोडासा लेट राहिला. बॅट स्किट केली होती, पण पॉपिंग इथे बॅट बाहेर त्याची बॅट राहिली होती. पाहू शकाल स्क्रीनवर बॅट खूप बाहेर राहिली. आणि फलंदाज यावेळेस पाहू शकाल रोहित बाद झाला. दुसरा गडी बाद झाला. धावा दाफकर आहे तब्बल 20 धावा. आता बनवायचे 12 मध्ये 13. 12 बॉल 13. 12 मध्ये 12 धावा जरी बनवल्या जय जोगनादेव आगवणकर या संघाने, तरीही सुपर 4 मध्ये क्वालिफाय होऊ शकते, कारण की 2च गडी बाद झालेत आणि 6 गडी बाद झालेत, ते म्हणजेच मायकोबा संघाचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित आलाय. बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेव्हाही बॅटरला किंवा खेळाडूला पाण्याची गरज असेल, तुम्ही पंचाला कॉल करू शकतो, पाणी दिला जाईल. कारण कुठल्याही खेळाडूला, कुठल्याही फिल्डरला डिहायड्रेशन होणं हे गरजेचं नाही. प्लीज आपण कधी पाणी मागू शकता. आमच्या आयोजकांनी कॉल केला गेला. पवार साहेब मोबाईलमध्ये नक्कीच व्हिडिओज घेतात आमच्या मुख्य व्यासपीठावरून. हे खूप चांगले क्षण आहेत त्याची टिपत असताना. बघा, 2 बंधू आहेत स्ट्राईकवर, लहान बंधू वर्देश. आपण पाहू शकाल चर्चा करता आमच्या स्क्रीनवर. एक मुख्य आयोजक, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केला जातोय. नॉन स्ट्राईकवर राहुल मोठे बंधू, स्ट्राईकवर लहान बंधू अमित. राहुल माछी आणि अमित माछी. AM AR असं आपण पाहू शकाल. मनीष भोईर गोळी मागवत सज्ज झाला. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला. बघा, खेळाडू तिकडे विकेट पोहोचतोय, फेकी करायचा प्रयत्न केला नाही, सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केले. बघा, प्रितेश आपण सांगितलं होतं 30-32 धावा जर झाल्या फायटिंग स्कोर होईल. यावेळी सामन्यामध्ये सुरच आहे, अजूनही सामना होणार. इकडून जर 3 गडी बाद झालेत, माफ करा. पाहू शकाल नंदू तुरशाल आणि रोहित बाद झालेत. मनीष भोईर गोळीबाग सज्ज होईल. आता ऑफ साइडला फटका सुरेख मध्ये. वा, फटका सुरेख आहे. राहुल नाम तो सुना होगा, ठोकलाय नवरंग चौकार. 4. धन्यवाद डीजे मास्टर. या स्पर्धेमध्ये बॅड बॉय वानगाव आणि एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर या दोन्ही संघाने प्रेक्षकांचे मन जिंकलेत. या संघाचा खेळ आवडला असेल तर नक्की झाला पाहिजेत. आगवणकर या संघासाठी यावेळेस चेंडू फसलाय. राहुल बॅक छोड़ा आउट. अपन सांगतो ना, ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और चौके का जवाब विकेट से. गॉन.
धन्यवाद. प्रत्येक उत्तर भारतीय बांधवांसाठी संगीत लगावलं गेला. यूपी बिहार लूटने राजन सिंग यांचं फेवरेट सॉन्ग म्हणावं लागेल. 25 धावा दाफळकर 4 गडी बाद. आता बनवायचे आहेत विजयासाठी 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये बघा. सामना अतिही रंग बदलू शकतो. आपण सांगतो ना की भारतीय राजनीती भारतीय सरडा जेवढा रंग बदलत नाही त्याहून जास्त रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. हा क्रिकेटचा खेळ राहिलाय जो प्रत्येक वेळी रंग बदलतोय आणि आपण आहोत नवरंग चषकामध्ये. या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडूवर प्रत्येक वेळोवेळी रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. जितेश माचे चेहऱ्यावर त्याचा हास्य नक्कीच झाला परंतु दबाव असणार आहे. 9 चेंडू 8 धावांची गरज. शॉर्ट बॉल हलक्या बॅटने खेळला. सिन्सिबल क्रिकेट पाहू शकाल. सिंगल धाव आली आहे. एकेरी धावाने आपण पुढे सहसा 26 या अंकावर. बघा पहिल्या वर्षामध्ये जेव्हा पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा संमेलन झाला त्या संमेलनामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जावेद शेख आणि मनीष भोईरला दिला गेला होता. तोच मनीष भोईर यावेळी संघासाठी की फॅक्टर ठरेल का. एक चौका त्या षटकामध्ये आलाय परंतु सेट बॅटर राहुल माचीला त्याने बाद केलाय. 8 मध्ये 7 ची गरज आहे. 8-7 कुठला संघ देईल कोणाला मात याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतो. याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. 700 लोक आपण पाहू शकाल ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. त्या सगळ्यांना सुद्धा आपण करूया वेलकम नवरंग चषकामध्ये. यावेळी जॉन्सनला फटका खेळला. बिगेशाला चढला फील करतो. अंडरम तुरकी केली आहे. चुकी चुकी चुकी. बघा मराठी सिनेसृष्टीमध्ये एक पिक्चर आली होती दगडी चॉल. त्यामध्ये डायलॉग होता चुकीला माफी नाही. क्रिकेटचा खेळ आहे. इकडे चुकी झाली आहे. या चुकीला सुद्धा माफी नसणार आहे कारण की बॅटर सेव्ह झालाय तो म्हणजे मिस्टर अमित. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलका तब्बल 27. आता 7 मध्ये 6 ची गरज. 7-6 सामना कोण जिंकेल हा पहा. एका बाजूला मायकोप तर एका बाजूला जय जोगनादेव. आगवणकर आगवन की मायकोप मायकोप की आगवन. सामना रंगतदार आहे. हलक्या बॅटने खेळलाय पाहू शकाल. यश थोडासा पुढे आला होता पण सिंगल धाव. चुका वारंवार होत आहेत संघाकडून. काय सामना रंगलाय. 6 मध्ये 5 धावांची गरज. ज्या शेवटचे 5 धावा बनवले होत्या बिगेश भोईरने मागील 2 चेंडू मध्ये एक चौकार एक सिंगल ते धावा आता आगवणकर संघाला बनवायच्यात. 6 मध्ये 5 ची गरज. बघा विकेटच्या अनुषंगाने जर पाहिलं आगवण संघाने 4 धावा जरी बनवल्या तर सामना विजय होऊ शकतो कारण की 6 गडी बाद झालेत मायकोप संघाचे आणि 4 गडी बाद झालेत आगवण संघाचे. बघा जेव्हा MS11 तारापूर कलंदर विपक्ष प्री क्वार्टर सामना खेळत होता आगवणकर संघ 6 मध्ये 4 ची गरज होती. तो सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला होता संघ. आत पाहू शकाल 6 मध्ये 5 ची गरज. योगेश तरे फटी सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. मला वाटतं आगवणकर संघ जिंकेल तर फटी 7 पाटीमध्ये पार्टी देईल आगवणकर संघाला कारण की फटी उभा झालाय. त्या सुद्धा आवडता संघ. वैती बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत तर सपोर्ट असणारच आहे. माछी बंधू वैती बंधू पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये मैदानाच्या अवतीभोवती या सगळ्यांचा आपण वेलकम करूया. अंतिम षटकामध्ये समर्थ आला डावखुरा गोलंदाज. एक मुख्य गोलंदाज मग त्याचं पाहिलं जातं तो गोलंदाज आला. हलक्या बॅटने विकेटवर सिंगल घेतली आहे. हिंदीमध्ये प्रितेश एक मन आहे पुश करो और खुश रहो. यावेळेस फक्त पुश केलाय सिंगलला आणि पाहू शकाल खुश राहिलेत. बघा पाहू शकाल संजय राऊत जे वेवरून बाबू आहेत त्याने सुद्धा सध्या गॉगल वरती केलाय. डोळ्यामध्ये त्रास आहे पण त्यांना सुद्धा स्पर्श डोळ्याने हा सामना पाहायचा. त्यांनी सुद्धा गॉगल काढलाय आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. 5 मध्ये 4 ची गरज. 5 बॉल 4. 5-4 कुठला संघ करेल पलटवार. मायकोप की आगवन आगवन की मायकोप. चेतन देवरे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. काल थोडासा चुकामध्ये तो सुद्धा बाहेर झाला. आज सुद्धा सामन्याचा आनंद घेणे पोहोचलेत. परंतु क्रिकेटचा असा खेळ आहे ना प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक प्रेशर ओढून आणतो. एखादा क्रिकेटर जर क्रिकेट सोडला असेल तो समालोचक किंवा लाईव्ह किंवा अंपायर म्हणून मैदानाच्या आतच जोडला जातो किंवा स्कोरर किंवा आयोजक म्हणून क्रिकेट मध्ये जोडला जातो. एक क्रिकेटचा खेळ आहे हा वेळ खेळ आहे. आकाश गुप्ता पाहू शकाल चांगले क्रिकेटर परंतु पाहू शकाल पार्टनरच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोर जोडले गेले. या स्पर्धेत त्यांच्या संघाला एंट्री भेटली नाहीये. पालघरचा क्रिकेट खूप वाढलाय अंडरम क्रिकेट. हलक्या बॅटनी फटका सुरेख आहे. इकडे खेळाडूला चुकी झाली आहे. एक सिंगल धाव. जीत तिकडे होते. एक धाव खूप महत्वपूर्ण. 4 मध्ये 3 कुठला संघ वाजवेल जिंकण्याची बीन हे पाहायला जाईल 4 चेंडू नंतर.
बघा सामना कोणीही जिंको, कुठल्याही संघाला प्रेक्षकांनी मध्ये यायचं नाहीये, कुठलाही संघाच्या प्रेक्षकांनी सपोर्टरने मध्ये यायचं नाहीये, ही आपण दक्षता घ्यायची आहे. सामना खूप महत्वपूर्ण पडतो, मध्ये कोणी यायचं नाही. पहिला सामना आपण अनाऊन्स करतोय. थोडीशी चर्चा केली गेली आकाशच्या माध्यमातून पंचांकडे. बघा अटॅकिंग फील्ड लगावली गेली, 4 खेळाडू वरती ठेवले गेले. विकेटच्या मागे अजय पाटील, यश लॉंग ऑफला आहे, मिड विकेटला खेळाडू ठेवला गेला. एक कव्हरला खेळाडू आहे, 4 मध्ये 3ची गरज. यावेळेस पाहू शकाल चुकी झाली आहे. वा, चुकी चुकी चुकी, प्रत्येक चेंडूवर चुका होतात. हा दबाव आहे प्रितेश, हा दबाव आहे. आपण बघा महिला सुद्धा सामना आनंद घेतात. आपण सांग, हे बघा रिप्ले मध्ये, रिप्ले अजयने थोडीशी घाई, अजयने चुकी केली आहे, थोडीशी घाई गडबड, थोडीशी घाई गडबड. आपण प्रत्येक वेळी चेंडूवर खेळाडू खेळतोय, या क्षणामध्ये चेंडूने खेळाडूवर खेळलाय. आणि आपण सांगतो ना, जेव्हा किचन मध्ये कुकरवर प्रेशर येतो तेव्हा शिटी वाजते, आणि जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळाडूवर प्रेशर येतोय तेव्हा चुका होतात. हे पाहिले गेले सामन्यामध्ये 5 ते 4 चुका या खेळाडूने केल्या आजच्या रात्रीमध्ये. हे चुका महागडे ठरू शकतात. 3 मध्ये 2ची गरज आहे. 3 बॉल 2. इकडून जर एक जरी धाव आली, विकेट जर आले नाही तर सामना विजय होऊ शकतो. कुठल्याही खेळाडूने, कुठल्याही संघाने मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. 3 मध्ये 2, 3 बॉल 2. यावेळेस विनिंग चौकार जय जोगनाथदेव वाघवणकर, मोठा उलटफेर आणि सामना विजय झालाय तो म्हणजे जय जोगनाथदेव. आगवणकर साठी तयार झाला पाहिजेत. अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट. धन्यवाद इसे. पाहू शकाल या सामन्याचा मॅच आपण देणार आहोत बघा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 2 खेळाडू होते. राहुलने 14 धावा बनवले, 1 गडी बाद केला होता, परंतु ज्या अनुषंगाने पहिल्या इनिंग्स मध्ये 2 षटका 12 धावा खर्च केला, 2 गडी बाद करल्या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आगवण संघाचा अनुज मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अनुज यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. आणि आपण टॉस सुद्धा करणार आहोत. सायगाने सातपाडी असंघ विपक्ष वायबीसी वेबूर टॉस साठी यायचं आहे. अनुज, अनुज लगेच मॅन ऑफ द मॅच साठी या, चला प्लीज. आणि पाहू शकाल शगुन मल्टीस्पेशल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सुरेख टी शर्ट्स आणि न्यू लकी ऑप्टिकल यांचे गॉगल देणार आहोत. बघा तुम्ही सेमीफायनल मध्ये गेलात, त्या अनुषंगाने तुम्हाला 10 टी शर्ट दिले जातील. निलेश फायटर मनीष भाई यांच्याकडून दिले जातील 10 टी शर्ट्स. आपण त्यांना कॉन्टॅक्ट करत तुम्हाला टी शर्ट देतील, तुमच्या नावाच्या अनुषंगानेच बनवून देतील. मी विनंती करेल साकीर सर या. अनुज या, साकीर सर या. आपल्या शुभस्ते देवी मॅडमचा पुरस्कार जे आम्हाला सगुन हॉस्पिटल यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले टी शर्ट्स. हा हे आपण पाहू शकाल आमचे दृश्य. अनुज, छोटू गोसावी सर या. छोटू गोसावी सर यायचं आपल्या शुभस्ते देवी मॅडमचा पुरस्कार जो आज हे गॉगल आपण घालायचं आहे त्यांना. सर गॉगल पिनाई येणे. देखिए स्मार्ट बॉय अनुज, अनुज स्मार्ट बॉय. हा अनुज काय वाटतोय आज, वाह. अनुज साठी 10,000 पाहिजे. काय क्रिकेट खेळला अनुजने, धन्यवाद सर. अनुज कॉंग्रॅच्युलेशन्स. अनुज कसं वाटतंय टॉप 4 मध्ये पोहोचतात, धन्यवाद सर. आप बैठिए. गोस्वामी सर बहुत बहुत धन्यवाद. बघा अनुज आमच्या जास्त बोलणार नाही मला वाटतंय, माहिती आहे, पण अनुज कसा वाटतंय आज संघ टॉप 4 मध्ये गेला, किती आनंदित आहे तो, किती आनंद होतोय. काय नाही गावाचा आज मोठा संघ नाहीये, परंतु तुम्ही खेळ